कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आमच्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं नाविन्यपूर्ण उपक्रम जे घेतले जातात त्यातला एक अतिशय महत्त्वाचा आणि आमच्या नवीन पिढीला खूप प्रेरणा देणारा असा उपक्रम आपण या ठिकाणी आज घेतला आहे। आमची सगळी मुलं जी अभ्यासात हुशार आहेत, खूप गुणवत्तापूर्ण अशा पद्धतीचं काम करतायत, अशा सगळ्या समाज कल्याणचे हॉस्टेल्स असतील आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या शाळा असतील, या शाळातल्या तिथल्या सगळ्या शिक्षणाचा, तिथल्या सगळ्या माहितीचा संपूर्ण त्यांनी अभ्यास करावा आणि अजून चांगल्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं। खरं तर शासनाचे पैसे योग्य पद्धतीने खर्च केले तर काय होऊ शकते त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जिल्हा परिषदच्या, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातल्या समाज कल्याण विभागाच्या ह्या सर्व योजना। यापूर्वी सुद्धा समाज कल्याणच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून एका बाजूला लहान मुलांच्या आपल्या समाज कल्याणच्या हॉस्टेलमधली सर्व मुलांच्यासाठी आपण गरम पाणी देण्यासाठी सौर अशा पद्धतीची सौरची आपण सुविधा केलेली आहे की ज्याच्यामुळे सगळ्या हॉस्टेल्सची मुलं आता सगळ्यांना त्यांच्या आंघोळीसाठी गरम पाण्याची उपलब्धता होते। त्याचबरोबर लाईटची व्यवस्था आपण नाविन्यपूर्ण उपक्रमातून केली आणि या वर्षीच्या बजेटमधून एका बाजूला आपण कॉम्प्युटरची संपूर्ण सुविधा या मुलांसाठी केली की जे हॉस्टेलमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने अभ्यास करतील आणि आज इस्रोला आपण त्यांना पाठवतोय की ज्यामुळं या सर्व मुलांचा एका बाजूला त्यांचा अभ्यास आणि त्यांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं एक नवीन शिकण्याची संधी मिळेल, पण त्याच्यापेक्षा यांची प्रेरणा घेऊन बाकीची मुलं सुद्धा आपल्याला इस्रोला जायचं आहे आणि त्यासाठी आपण सुद्धा गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह करते। मनापासून मी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी या दोघांचे अभिनंदन करेन की अशाच पद्धतीचे नाविन्यपूर्ण उपक्रम झाले पाहिजे। शासनाचे पैसे आपण खर्च करतोय, परंतु ते योग्य पद्धतीने खर्च केले तर किती माणसांना त्याचा खूप चांगल्या पद्धतीचा उपयोग होऊ शकतोय याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून आजचा कार्यक्रमाकडे आपल्याला बघता येईल।